महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। मोग्रज गावातील पाण्याची समस्या तातडीने सोडवण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार। कर्जत कशेळे, मोतीराम पादीर। कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोग्रज गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी व कुंपण नलिका उन्हाळ्यात तळ गाठतात। यामुळे उन्हाळ्यात गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने मोग्रज गावातील महिला व ग्रामस्थ एकत्र येत आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे जाऊन मोग्रज गावातील पाण्याची समस्या तसेच गावातील इतर समस्या मांडल्या। त्या तातडीने सोडविण्यात याव्यात यासाठी मागणी केली होती। त्या समस्यांकडे तातडीने लक्ष देत लगेच दुसऱ्या दिवशी युवासेना प्रसाद थोरवे जाऊन पाहणी करून स्वतःच्या स्वखर्चाने बोरवेलची मागणी करून लावण्यात आली। या कुंपण नलिकेला मुबलक पाणी साठा असल्याने काहीसा पाणी प्रश्न मोग्रज गावातील नागरिकांचा सुटणार आहे। मोग्रज गावातील नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे गावातील समस्या मांडणीसाठी एकत्र येत समस्या मांडल्या होत्या। त्या समस्यांना विलंब न लावता सोडवण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांचे पुतणे प्रसाद थोरवे यांनी मोग्रज गावात जाऊन खरी समस्या जाणून घेतली। तसेच लगेच बोरवेल मशीन मागून गावाच्या शेजारी लावून घेतली। मुबलक प्रमाणात पाणी लागले आहे। आता मोग्रज गावातील पाण्याची काहीशी समस्या सुटणार आहे। मोग्रज गावातील नागरिकांनी महिलांनी कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे तसेच युवासेना प्रसाद थोरवे व कार्यकर्ते यांचे तोंड भरून कौतुक केले आहे। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।